गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो गाईज, आज आहे 16 फेब्रुवारी आणि ऑलमोस्ट संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले आहेत. आणि आता मी आणि अथर्व आम्ही निघालेलो आहोत CKP हॉल ठाण्याला, कारण तिकडे आहे CKP फूड फेस्टिवल. नॉर्मली फेब्रुवारी महिन्यात ठाण्यातल्या CKP हॉलला फूड फेस्टिवल असतो. 16 तारीख आहे आजची आणि आजचा पहिला दिवसच आहे. 16, 17 आणि 18 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस असतात फूड फेस्टिवल इकडे. तर मग चला, आता वर्षाही आपल्या तिकडेच भेटणार आहे. ती ऑफिसला आहे आणि ती तिथूनच डायरेक्ट आम्हाला CKP हॉलला भेटणार आहे. तर आता आपण निघूया. आम्ही बघू खालती रिक्षा आहे की नाही आणि आपण डायरेक्ट भेटू CKP हॉलला. तर मग चला जाऊया. सो फायनली आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते CKP हॉलला, आणि जिथे आजपासून सुरू होत आहे CKP फूड फेस्टिवल. CKP हॉल त्यांनी पूर्ण डेकोरेट केलेला आहे. चला आता आपण इकडनं आत जाऊया आणि बघूया चार्जेस वगैरे कसे आहेत ते. समोर जे दिसत आहेत तिकडे काउंटर्स आहेत आणि 30 रुपीज एंट्री फी आहे. पुन्हा एकदा CKP फूड फेस्टला आलेलो आहोत. 2024, 16, 17 आणि 18. चला आता आपण आत जाऊया. आणि हे दरवेळेला ही लोक स्वागताला असतात इकडे. प्रत्येक वर्षी असतात तुम्ही, बरोबर. आणि आजचा पहिला दिवसच आहे. जोश एकदम फुल आहे ना. ग्रेट. चला, तर स्वागत जंगी झालेलं आहे आणि आता आपण आतमध्ये जात आहोत. CKP फूड फेस्टिवल 2024. आज तारीख आहे 16, 17 आणि 18 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस हा फंक्शन आहे. तर मग चला, आता आपण पहिल्या मजल्यावरच आहे. बघा आतमध्ये आवाज येतो आहे काहीतरी. फंक्शन सुरू झालेलं आहे आणि हा अथर्व सुपर एक्सायटेड. इकडे वर्षा पण आहे. तो वर्ष परत एकदा 2024चं फूड फेस्ट. येस. चला आता काय काय आहे असं वाटतं की आम्ही आत्ता रिसेंटलीच येऊन गेलो आहे. 2023 पण आम्ही इकडे आलेलो. ते माझं आणि आमच्या तिघांचं फर्स्ट टाईम होतं. चिकन वडे, कोंबडी वडे, मटण वडे आणि हे व्हेज कोथिंबीर वडी आहे. ती प्रॉन्स कोथिंबीर वडी आहे. हा जवळा मसाला पापड आहे आणि जवळा भजी आहेत आणि खिमा पॅटीस आणि सोलकढी. तर या स्टॉलवर आल्यानंतर आम्हाला इकडे प्रॉन्सचे वेगवेगळे प्रकार दिसले. त्याचबरोबर त्यांच्याकडे मटन पाया सूप तर होतंच, त्याच्याच बाजूला झणझणीत असा चिंबोरीचा रस्सा देखील होता. आणि इकडे 4 प्रकारचे प्रॉन्स तुमच्यासाठी स्टार्टर्स म्हणून होते. रम प्रॉन्स, रवा प्रॉन्स, वाईन प्रॉन्स आणि बियर प्रॉन्स. आणि त्याचबरोबर तुम्हाला सोलकढीचाही ऑप्शन होता. जोपर्यंत आमच्या डिशेस तयार होत होत्या तोपर्यंत मी आणि वर्षांनी आसपासच्या स्टॉल्सवर जाऊन फेरफटका मारला आणि त्यांच्याकडे काय स्पेशल आहे तेही बघितलं. बँड आहे
हे आणलेले आहेत व्हाईट वाईन प्रॉन्स. कोणते प्रॉन्स? व्हाईट वाईन प्रॉन्स. व्हाईट वाईन प्रॉन्स. आणि हे काय? हे नॉर्मल रवा फ्राय प्रॉन्स. टायगर काय तो अथर्व टेस्ट कशी आहे? छान टेस्ट. आवडली? स्पायसी आहे. काय झालं? स्पायसी आहे. ओके. तर CKP फूड फेस्ट 2024 आम्ही सुरुवात केलेली आहे. एक स्टॉलवर जाऊन पहिलं बघितलं काय काय आहे आणि आता आपण एक डिश खायला सुरुवात केलेली आहे. सध्याची फेस्ट स्टार्टर्सची आहे. त्यात आम्ही मगाशी जवळ्याची भजी खाल्ली. आता आम्ही प्रॉन्सची व्हरायटी ट्राय करतो आहे आणि ही जी आहे ती वाईन प्रॉन्स आहेत. स्टॉल नंबर A11ला तुम्हाला हे आयटम्स मिळतील. सो लेट्स ट्राय आउट कसं आहे हे. प्रिपरेशन चांगलं आहे आणि हलकी हलकी वाईनची टेस्ट पण येते, त्यामुळे ना मजा येते खायला. तर जर तुम्ही CKP फूड फेस्टिवलला असाल तर हे प्रॉन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर चला आता आपण जरा या प्रॉन्सवर फोकस करूया आणि खाऊया. गेल्या वर्षीची आठवणीत राहिलेली डिश म्हणजे चिकन किमा पॉकेट्स, आणि ती डिश कुठे आहे ती आम्ही या प्रत्येक स्टॉलवर शोधत होतो आणि फायनली ती डिश आम्हाला मिळाली. ती या गुप्ते चटक मटक त्यांच्या स्टॉलवर. आपण घेतलेलं आहे चिंबोरी सूप, समथिंग डिफरंट. बघूया याची टेस्ट कशी आहे. मस्त आहे. जास्त तिखट नाही आहे. मसाले पण एकदम प्रमाणात टाकलेले आहेत सगळे. खरंच अप्रतिम आहे. तर तुम्हाला यायचं आहे, जर चिंबोरी सूप ट्राय करायचं असेल तर यायचं आहे गुप्तेश चटक मटक A21 या स्टॉलवर. सो आता आपण घेतलेलं आहे हे चिकन किमा स्क्वेअर. आपण खाऊन बघा. लास्ट टाईम सारखंच मस्त आहे. टेस्ट एकदम सही आहे. तर या CKP फूड फेस्टला तुम्हाला खाण्याबरोबर थोडंफार ड्रिंक पण करता येतं. या फूड फेस्टच्या बरोबर मध्यभागी त्यांनी इकडे छोटासा बार काउंटर हा लावलेला असतो. तर आता वेळ झाली आहे ती वरती आर्ट गॅलरीकडे जायची. वेगवेगळे डिशेस ट्राय करून झाल्यानंतर जर तुम्हाला थोडासा ब्रेक हवा असेल आणि या ब्रेकमध्ये काय करायचं हा जर तुमचा विचार असेल तर दुसऱ्या मजल्यावर तुमच्यासाठी इकडे वेगवेगळे स्टॉल्स आहेत जिकडे तुम्ही येऊन शॉपिंग पण करू शकतात. तर आता आम्ही या भागात सुद्धा फेरफटका मारणार आहोत.
तर जशी गर्दी आम्हाला पहिल्या मजल्यावर प्रत्येक फूड स्टॉलच्या अवतीभोवती दिसत होती, तशीच गर्दी इकडे दुसऱ्या मजल्यावर पण होती. या ठिकाणी तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही फूड फेस्टिवल येणार असाल तर इकडे दुसऱ्या मजल्यावर पण नक्की भेट द्या. तर आता आपण आलेलो आहोत B25 या स्टॉलवर, मधुराज फूड वर्ल्ड. आणि इथे बघूया काय काय आहे. हे सगळं होममेड आहे छान देखील. हे सगळं बॉक्स ठेवायचं सगळं छान. आणि इकडे हे ह्याच्यात 15 धान्य आहेत भाजणी खालीपडाची. वडापीठ छान आहे. हे सोड्या कुरूचे आपले सोड्या कुरूचे सुकी भाजी. जर तुम्हाला या CKP फूड फेस्टला नक्की भेट द्यायची असेल तर 17 आणि 18 फेब्रुवारीला तुम्ही इकडे येऊ शकतात. आणि जर तुम्ही तुमच्याबरोबर तुमची मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक घेऊन आला तर इथे असलेल्या अनेक व्हरायटीजवर तुम्ही ताव मारू शकतात आणि त्या डिशचा आस्वाद घेऊ शकतात. आजकाल सेल्फीजची ना क्रेजच आलेली आहे. जिथे बघावं तिथे आपण सेल्फी काढतो. CKP फूड फेस्टिवल सुद्धा इकडे त्यांनी 360 डिग्रीचं सेल्फीचं एक युनिट सेटअप केलेलं आहे. तुम्ही तुमचा मोबाईल द्या आणि तुमचे सेल्फीज पाहिजे तसे काढून घ्या. दोन मिल्सच्या मधला ब्रेक पण झाला. शॉपिंग आणि विंडो शॉपिंग पण झाली. आता वेळ झाली होती ती पुन्हा एकदा या फूड स्टॉल्सवर जाऊन आणखीन व्हरायटीज ट्राय करायची. आम्ही घेतलेलं आहे सुरमई फ्राय. आणि आता सुरमईची टेस्ट करून बघूया कशी आहे. ही एवढी सुरमई आम्हाला टोटल काहीतरी 300ला मिळाली आहे. त्यांच्याकडे अजून एक साईज आहे ती 350ची आहे, जी ह्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे. आणि आज डे 1 CKP फूड फेस्टिवलचा आहे. सॅटर्डे संडे अजून 2 दिवस तुम्ही येऊ शकता तिकडे. संडे लास्ट आहे. तर आता आपण जरा टेस्ट करून बघूया. खरंच छान आहे, मस्त आहे. त्यांनी गरम गरम बनवून दिली आणि अजिबात जास्त तेलकट नाही आहे. तुम्ही बघू शकता ते बघा, अजिबात तेलकट नाही आहे. आणि आपण जशी घरी बनवतो अगदी तशीच आहे. सो या वेळेला पण CKP फूड फेस्टिवल एकदम हिट आहे आणि ऑब्वियसली मजा आली. पोटभर जेवण झाल्यानंतर आपल्याला काय लागतं? मुखवास किंवा आपण ज्याला माउथ फ्रेशनर देखील म्हणतो. तर या फूड फेस्टमध्ये तुम्हाला
मुखवासाठी एक डेडिकेटेड स्टॉल देखील आहे. फक्त तिकडे एकच रिक्वायरमेंट जे त्यांनी आम्हाला सांगितली ती म्हणजे तुम्ही कोणताही प्रॉडक्ट त्यांचा घेतात मिनिमम 100 ग्रॅमच पाहिजे, त्याच्या खालती ती लोक विकत नाहीत. तर अशी काही मुखवास शॉपिंग आम्ही इकडे केली. सो फायनली आता आमचं CKP फूड फेस्टमध्ये खाऊन पिऊन मस्तपैकी झालेलं आहे. येस, आणि अगदी स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत म्हणजे आईस्क्रीमपर्यंत आम्ही खाल्लेलं आहे. तो आम्हाला सगळ्या व्हरायटीज ट्राय नाही करता आल्या कारण पोट एकच आहे, पण आम्ही मस्त पूर्ण एन्जॉय केलेला आहे. तर यावेळेला आम्ही पूर्ण ताव जो मारला तो ॲक्च्युली स्टार्टर्सवरच मारला. त्यावेळेला मेन कोर्स आम्ही जरा हे केलं, स्किप केलं, जास्त नाही घेतलं. हो, पण तो कसा पण परत येऊ आम्ही. या, नक्की. जमलं तर या सॅटर्डेलाच परत. ठीक आहे, नाहीतर मग आपण नेक्स्ट इयर आता परत येस. येऊ. Next year. चला आता घरी जाऊया. Rainforest closest surmai fry. चला आता घरी जाऊया आपण. तर फायनली आता आपण जाऊन आलो CKP फूड फेस्टिवलला. येस, भरपूर काय काय खाल्लेलं आहे, प्यायलेलो आहोत. आणि मग मॉकटेल्स वगैरे पण मस्त होते तिकडचे. अथर्वने ब्लू कोरॅकोचं घेतलं, मी ग्वावाचं घेतलं, सो ते पण छान होतं. इन जनरल ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. येस, आणि तिकडे तुम्हाला फूड बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बेवरेजेस आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग अल्कोहोल सुद्धा. बट तिथे आम्ही बघितलं की सगळी लोक प्रमाणात घेत होते सगळं, म्हणजे असं कोणी पिऊन फिरत नव्हतं. सो इट वॉज अ व्हेरी डिसेंट क्राऊड ओव्हर देअर. आणि एकंदरीत खाणं पिणं जबरदस्त होतं. आणि लास्ट टाइम पण आम्ही CKP फूड फेस्टिवल एन्जॉय केलं 2023चं, आणि या वर्षीचं पण एन्जॉय केलं आम्ही. आणि सगळ्यात एक खूप सरप्रायझिंग गोष्ट आमच्याकडे होती, जी आम्ही ज्या स्टॉलवर गेलेलो आठवते, ती बाई काय म्हणालेली. लास्ट इयर तुम्ही आलेलात. या एक्झॅक्टली, म्हणजे आम्ही त्यांना ओळखलं नाही आणि त्यांनी सांगितलं की गेल्या वेळेला तुम्ही ते अळूवडी शूट करत होता. प्रॉन्स अळूवडी होती गेल्या वर्षी त्या स्टॉलला. येस, तर ती आम्ही शूट केली होती. आणि या वेळेला त्यांची प्रॉन्स कोथिंबीर वडी आम्ही ट्राय केली आणि जवळा भजी ट्राय केली होती. तर जवळ म्हणजे ऍक्च्युली आम्ही ऑर्डर केली आणि ती टेस्टरनं त्यांनी दिलेली प्रॉन्स कोथिंबीर वडी Prawns टेस्ट म्हणून दिलेली. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड कॉम्बिनेशन. तर एकंदरीत आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आज 16 तारीख, आजचा पहिला दिवसच होता. Yes. तर 17 आणि 18 2 दिवस आहे. येस, तर 2 दिवस तुम्ही जाऊनच या. येस, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. तर मग भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय. बाय बाय.